नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। अंबड तालुक्यातील भणंग जळगाव गावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक खोजे, दत्ता पाटील खोजे आणि त्यांच्या समर्थकांनी घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। खोजे हे माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिहारमधील अराह येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा काल पार पडली। तुम्ही 400चा आकडा पार करून दिल्यास आम्ही विविध राज्यातील मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि ते मागासवर्गीयांना देऊ, असं विधान अमित शहा यांनी जनतेला संबोधित करताना केलंय। तसेच या सभेत अमित शहा यांनी आरजेडी आणि काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवलाय। जालना लोकसभेचे उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूम उघडतेवेळी मेसर सरस्वती ऑटो कंपोनेंट प्रायव्हेट लिमिटेड जालना या मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी 7 वाजता उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी केलं। लोकसभा मतमोजणी पूर्वतयारी बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। नाशिकच्या नांदगावजवळ सिन्नरहून चाळीसगावला भरधाव वेगाने जाणारा गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे। हा ट्रक गिरणानगर भागात आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो डिवायडरवर आदळून पलटी झाला। चालकाच्या डोक्याला थोडा मार लागला असून चालक मोरे हे थोडक्यात बचावलेत। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेतमजुराच्या कुटुंबातील 4 मुलं शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाले। यामध्ये 2 सख्ख्या बहिणींचा समावेश आहे। ही 4 मुलं शेततळ्यामध्ये पडली व पोहता येत नसल्यामुळे ते बुडाली आहेत। या घटनेने निरगुडसर सह आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे। या घटनेत इयत्ता 7वीत शिकणारी 13 वर्षाची श्रद्धा काळू नवले, 11 वर्षीय तिची लहान बहीण सायली काळू नवले, राजगुरुनगर तालुक्यातील कानेवाडी येथील 14 वर्षीय राधिका नितीन केदारी व 7 वर्षाचा दीपक अशा चौघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कार चालक तरुणाने 3 जणांना उडवल्याची घटना घडली। या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि 3 महिन्याचा चिमुकला जखमी झालाय। या बाळाची अवस्था अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून मोहम्मद शेख लाल यांच्या घरावर 13 जणांनी हल्ला चढवला। या भीषण हल्ल्यात मिरची पावडर डोळ्यात टाकून लोखंडी रॉडने घरातील बायका, मुले, वयस्कर सगळ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। यावेळी जखमी झालेला मुस्ताक शेख मोहम्मद गेल्या 22 दिवसापासून एम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय। या घटनेतील हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी काल पीडित कुटुंबाने पोलीस महासंचालकांकडे केली आहे। मी गेली माझ्या लेकराला सोडायला ते बांधायला आले, काळे मोठे घेऊन काळ्या घेऊन आम्ही मोठे घरातून पोरं माझ्या लेकरं निघले। लेकर 3 त्यानं टाणे मुक्ता टाकून माटायचं, त्यानं टाणे आणला। पोराला मी पाहायला गेली, माझ्या पायाला बी आणलं त्यानं टाणे। हे असं काही तुम्ही करा, काही तुम्ही असं काही उपयोग करा, आम्हाला काही मारून टाका तसं सगळ्यांना। माझ्या पोराला माझ्या पोराला टाणी आणली, माझ्या घरवाला मारलं, माझ्या पुतण्याला मारलं, मोठ्या पोराला तर जेव्हा घात करून आणलं तर त्यानं असं काही करा तुम्ही। आता असं काही आमचा काही पहा तुम्ही। आता तुम्ही 3-4 रुपये गोळा केले ना, तर सगळं ते 13 माणसं आहे, तुम्ही गोळा करा सगळा। जालन्यातील निरखेडा येथील तलाठी दारूपायी लाचेच्या जाळ्यात अडकलाय। 1,500ची लाच स्वीकारताना तलाठ्यांचे खासगी मदतनीस सापळात अडकले। शेत जमिनीची फेरनोंद घेण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तलाठ्याने लाचेची मागणी केली होती। त्याची तक्रार प्राप्त होताच जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे। या व्याघ्र प्रकल्पामध्ये चोरखमारा गेट येथून गेलेल्या पर्यटकांना पाण्याच्या हौदाजवळ 5 वाघ एकत्र दिसून आले। पाणी पित असताना या 5ही वाघाचे पर्यटकांना दर्शन झाल्याने पर्यटकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला। सध्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांना वाघ दिसत असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। IPL 2024चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला। चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात राजस्थान संघ 7 गडी गमावून 139 धावाच करू शकला। वेळ झाली आहे बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।